बघूयात पुढची बातमी। चंद्रपूर महानगरपालिकेमधल्या सत्ता स्थापनेमध्ये नवीन ट्विस्ट आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेची 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी झालेली दिसतेय। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 6 नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरेंना भेटून आल्याच्या नंतर संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी ही मागणी केली आहे। महापौर पद किंवा उपमहापौराचं पद आणि स्थायी समितीचं सभापती पद द्या अशी त्यांची मागणी आहे। तर आमचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही त्यांनी म्हटलं। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचित ही या दोघांची युती झालेली होती आणि युतीमध्ये ते लढले होते। ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्ष असे 10 नगरसेवक आता गट स्थापन करणार आहेत। 8 नगरसेवक ह्या युतीचे निवडून आले आणि त्यानंतर 2 अजून अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि ह्या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालेला आहे। आणि गट स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय, पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करू। मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष। आम्ही आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या आघाडीने जे यश प्राप्त झालं त्याच्यासाठी आम्ही काल बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद घेतला। आज आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचा आम्ही आशीर्वाद घ्यायसाठी आलो आणि चंद्रपूरची जी सध्या परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण त्यांना माहिती देऊ आणि समोर आता साहेब जो आदेश देईल आम्ही त्याचा फॉलो करू। आम्हाला युती कोणाशी करायच्यापेक्षा आमचा महापौर कसा बसता येईल आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत। आम्हाला कोणाच्या पाठीमागे आम्ही स्वतःकडे पक्षाकडे महापौर घेऊन चंद्रपूरच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। तर चंद्रपूरमधलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे बघूया। एकूण जागा 66 आणि बहुमताचा आकडा आहे 34। काँग्रेसला 30, भाजप 23, शिवसेना उबाठा 6, वंचित 2, शिंदेची शिवसेना 1, MIM 1 आणि अपक्ष 2 असं सध्याचं हे पक्षीय बलाबल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।